कर्क रास या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण कर्क राशीच्या लाभस्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत या आठवड्यामध्ये आहेत. चंद्राच्या प्रभावामुळे भावनिक संवेदनशीलता वाढेल, पण त्याचबरोबर योग्य निर्णय घेण्याची अंतःप्रेरणाही मजबूत राहील. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये कर्क राशीमध्ये लाभवृद्धी योग आणि मित्र सहाय्य योग हे 2 योग सक्रिय होत आहेत. त्यामुळे एखादा मित्र, नातेवाईक किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या माध्यमातून महत्त्वाच्या संधी तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी योजना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. टीमवर्कमधून चांगले यश मिळेल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि काहींना नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा आणि व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा ग्राहक वाढीचा आणि नवीन संपर्क निर्माण करण्याचा असून मार्केटिंग, खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू किंवा कौटुंबिक व्यवसायात विशेष प्रगती साधू शकाल. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक असून समूह अभ्यास, मार्गदर्शन वर्ग आणि स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. मित्रांच्या सहकार्याने कठीण विषय देखील विद्यार्थ्यांना सोपे वाटतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत एखादा छोटासा प्रवास किंवा विशेष क्षण अनुभवू शकाल. प्रेमसंबंधामध्ये विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. काहींना नाते अधिक गंभीर करण्याचा विचार ह्या आठवड्यात सुचू शकतो. मात्र भावनांच्या भरात कोणतेही मोठे आश्वासन देऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा लाभदायक ठरणार असून अतिरिक्त उत्पन्न, बोनस किंवा जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. मात्र मित्रांसाठी व सामाजिक कार्यक्रमावर खर्च अतिरिक्त होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना पचनसंस्था, छातीशी संबंधित किरकोळ त्रास व पाण्याचे पिण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा नारळ पाणी प्या, भरपूर फलाहार करा आणि शक्यतो हलका आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मानसिक शांततेसाठी संध्याकाळी काही वेळ कुटुंबासोबत घालवा. त्यामुळे तुमचं कौटुंबिक आरोग्य देखील चांगलं राहील. कर्क राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोती पांढरा आणि चंदेरी. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 8 जून व 13 जून. व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी सकाळी एका स्वच्छ स्टीलच्या वाटीत कच्चे तांदूळ घ्या आणि त्यावर एक पांढरे फूल ठेवा. ही वाटी घरातील खिडकीजवळ 1 तास ठेवा, ज्या खिडकीमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश येतो. त्यानंतर ते तांदूळ पक्ष्यांना खायला द्या आणि फूल वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कर्क राशीच्या चंद्रतत्वाला सकारात्मक ऊर्जा देतो, मानसिक अस्थिरता कमी करतो, कौटुंबिक सौहार्द वाढवतो आणि लाभाच्या संधी आकर्षित करण्यास मदत करतो.